आज मी तुम्हाला कीर्तिमुखबद्दल सांगितलं. ते साऊथ इंडियनमधले कीर्तिमुख ते मंदिराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर ते कीर्तिमुख लावलं जातं. आणि जेव्हा नवीन घर जेव्हा बनवतात तेव्हा दृष्ट लागू नये म्हणून ते कीर्तिमुख बसवतात. आणि कीर्तिमुख तर तुम्हाला माहिती आहे का? उदाहरणार्थ कथा माहिती आहे का? तर मी तुम्हाला आज सांगतो कीर्तिमुख कसं तयार झालं. जेव्हा जालंधर असतो, राक्षस जालंधर, त्याने तिन्ही लोकांमध्ये म्हणजे इंद्रामध्ये त्यांनी राज्य केलं, परत पृथ्वीवर राज्य केलं, परत एकदम गाभारात तिथे राज्य केलं. तिन्ही लोकात राज्य त्यांनी केलं आणि स्वतःला देव मानायला लागला. तर एक दिवस असं होतं की नारद मुनी जे भेटायला येतात त्याला आणि बोलतात, तर त्या नारद मुनीला बघतात. जालंधर बघतो आणि विचारतो, तू जे पुष्प जे घातलं आहे, गळ्यात पुष्प आहे, ते पुष्प कुठल्या, हे पहिल्यांदाच बघितलं आणि त्याचा सुगंध एकदम मस्त आहे, पण हे फुलं तुला कुठून मिळाली? तर तो बोलतो, मी एका पृथ्वीवरच्या घनदाट जंगलात, ते ॲक्च्युली बोलायला गेलं तर झारखंड साईडच्या पार्वती तिथे असते. झारखंडची जी पार्वती आहे ना, झारखंड साईडच्या तिकडे मला हे पुष्प मिळतं. तर एक दिवस असा जालंधर जातो, तर त्या पार्वतीला बघतो. तर पार्वतीला बघितल्यानंतर त्याच्या मनात इच्छा होते की पार्वतीबरोबर लग्न करावं म्हणून दूत पाठवतो भोलेनाथांकडे. आणि तेव्हा पार्वती बसलेली असते भोलेनाथांच्या बाजूला. तेव्हा तो दूत बोलतो की ही महिला जी आहे पार्वती, तिच्याबरोबर माझे जालंधर लग्न करायला तयार आहे. तर शिवशंकरांना क्रोध आवरला नाही. तर त्यांच्या ते तिसरा डोळा त्याच्यामधून अग्नी बाहेर निघते. त्या अग्नीतून असा काही त्यांचा अंश गण निर्माण होतो की त्याला कीर्तिमुख तयार होतं. तो नुसता सारखं बोलत असतो, भूक 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 भूक, मला भूक लागले, मला भूक लागले. शेवटी तो त्या गणाला ह्या गणाला खा म्हणून असं सांगतात. पण त्या तितक्यात तो गण जो आहे, जो दूत आलेला, जालंधरचा दूत, तो आता बोला माझी तर आता माझा काय आता ठीक नाही, तर काम नाही आहे, मी मरणार आहे, म्हणून तो पळायला सुरुवात करतो. तर तो बोलतो की शरण जातो भोलेनाथाला आणि म्हणतो की मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, तर तुम्हाला सोडून द्या असं बोलतो. तर भोलेनाथ असतात ते त्याला सोडून देतात आणि सांगतात जातो. तर निघून जातो. तर जे कीर्तिमुख असतं ते बोलतो, स्वामी मुझे तो भूक लगी है, मैं किसको खाऊ, मला भूक लागली, मी कोणाला खाऊ असं बोलतो. तर तो बोलतो, अपने आप स्वतःला स्वतः खा. मग तो पायापासून स्वतः खायला सुद्धा आणि राहतं फक्त मुंडकं, मुंडकं राहतं. तर तो शंकराला प्रिय होतो, कारण एका वाक्यामध्ये तो बोललं की तू स्वतःला स्वतः खा, म्हणून ते त्याने स्वतःला स्वतः खाता आणि एवढं मुंडकं राहतं. म्हणून जिथे शिवभगवान असतात तिथे हे कीर्तिमुख दरवाजाच्या प्रवेशद्वारावर लागलेलं असतं. थँक्यू, धन्यवाद. लाईक करा. अशात काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न, अजून काही कथा सांगण्याचा मला प्रयत्न आहे, करतो आहे मी थोडा. तुम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.